जे संघ ड्रॉ करता क्वालिफाय आहेत त्यांनी सर्वांनी मंचावरती यायचं आहे. संदेश वखारे, प्लीज कम ऑन द स्टेज. दोन फलंदाज दयानंद आणि दीपक हे दोन फलंदाज गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल सुनील. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता राऊंड दी विकेटचा मारा. पहिला चेंडू जोरदार प्रहार डाऊन दी ग्राउंड निघून गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक डब्याखेर सुंदर चौकार. गुड शॉट. चौकाराच्या मदतीनं अकाउंट ओपन होईल जय बजरंग गोरसाई संघाचं. फलंदाज दयानंद यांचं. धावसंख्या 4 या अंकावरती आपण धावफलक पाहतोय. धावसंख्या आहे 4 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार आणि इथून मात्र धावफलक वधारलेला आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात पाहायला मिळते जय बजरंग गोरसाई संघाची. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श करत चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. व्यक्तिमत्व गणेश पाटील प्रोप्रायटर डीजे गणराज आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. खरंच गोड हसमुख व्यक्तिमत्व, लाजवाब व्यक्तिमत्व. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज दयानंद यांचा जर आपण विचार केला 2 चेंडूचा सामना केला. 4 धावांची खेळी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज अनंताजी किणे फलंदाजी करता मार्गस्थ झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये ड्रॉ केला जाणार आहे. जे ड्रॉ करता संघ आहेत त्यांनी सर्वांनी एक प्रतिनिधींनी मंचावरती उपस्थित राहणं अनिवार्य आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही आहे. अगदीच एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना कासवाच्या गतीने आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 5 या अंकावरती आपण पाहतोय. एक षटकानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. ड्रॉ मात्र लाईव्ह असेल कारण की स्पर्धासुद्धा लाईव्ह आहे. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धावसंख्या आहे फलकावरती 5 या अंकावरती. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे निर्धाव चेंडू. एक जमेची बाजू जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे पण ती फलंदाजी मात्र काहीशी पाहायला मिळत नाहीये. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल आणि त्यानंतर आपण ड्रॉकडे वळणार आहोत. यावेळेस मात्र जोरदार फटका डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल पण नाही, रोखून धरलं गेलेलं आहे. तर आपण वळूया पुन्हा एकदा. एक षटकानंतर धावसंख्या 6. राहणार संघाचे संघनायक, त्यानंतर कालवार संघाचे संघनायक, अमर कासने संघाचे संघनायक. ड्रॉ कडे आपण वळणार आहोत. प्रतिनिधी आहेत. ड्रॉ लाईव्ह आपण पाहू शकता.
ड्रॉ केला जातोय. बघूया पहिली चिठ्ठी उचलली गेलेली आहे. काय नाव आहे? नशिबाची साथ, 99% मेहनत आणि कालवार संघ. पहिलं नाव आहे कालवार. दुसरी दोन नावे आपण पाहू शकता. राहनाळ आणि कासने. तर अशा रीतीने ड्रॉ संपन्न झालेला आहे. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. एक षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या जोडली गेलेली आहे. फलकावरती जर आपण पाहिली धावसंख्या आहे 6. या अंकावरती आपण पाहतोय 6 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमीच म्हटलं गेलं आहे, पण तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत आणि त्या प्रयत्नांना आता मात्र यश मिळवणं खूप गरजेचं आहे. कारण की येणाऱ्या वेळेमध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जास्तीत जास्त धावा जमवणं हे मात्र आव्हान असेल जय बजरंग गोरसे संघासमोर. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही आहे. धावचीची संधी आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 2 डगआउटच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 6 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अशोक यांच्या खांद्यावरती. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जो दबाव वाढवणं गरजेचं होतं तो दबाव वाढवण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेलाय गोलंदाज अशोक यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे पण मस्तक बेदस्तक निघून जाईल चेंडू सीमा पार. झन्नाटेदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या उसळी घेताना जरूर आपल्याला पाहायला मिळते, पण बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय जय बजरंग गोरसे संघ. यावेळेस मात्र प्रथमताच मन बनवलं होतं हा फटका खेळायचा आहे, पण चेंडू निघून गेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी धावा मिळत आहेत त्या 2. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय बजरंग गोरसे संघाच्या माध्यमातून धावा जोडल्या गेल्यात. ते एकूण एकंदर या 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल चा फटका. एक डब्या अखेर चेंडू निघून गेलाय सीमा पार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 18 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं ज्या रेसमध्ये इथून मात्र जय बजरंग गोरसे संघ आघाडी घेणं अपेक्षित आहे आणि तीच आघाडी ही दुसऱ्या षटकामध्ये धावांची आघाडी इथून मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 18 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पण काही वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी धावचीची संधी आणि पंचांचं बोट आकाशात वर. फलंदाज बाद.
विकेटचं पतन आणि अशा रीतीने जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 19 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. एकंदर जर आपण विचार केला तर देवराज यांच्या माध्यमातून 13 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना गोलंदाज अशोक. यावेळेस मात्र बीमार की बिमारी, चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पंचांनी इशारा केला इट्स अ नो बॉल. फलंदाज जरूर धावबाद असेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. यात तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार, सज्ज होताना आपण पाहतोय अशोक यांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. फलंदाज कैलाश ठाकरे. बीमर चेंडू हाताळला गेला होता गोलंदाजच्या माध्यमातून आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाजाला मोकळीक आहे मोठा फटका खेळण्याची, नामी संधी आहे आणि बघूया कशा रीतीने इथून मात्र मोठा फटका खेळला जाईल की नाही. यावेळेस मात्र अंधाधुंद बॅट फिरवली जाईल, पण मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अखेर 2 षटकाची अखेर आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. जय बजरंग गोरसई टीम. पुढील गोलंदाज त्वरित यायचं आपण. सामना 4 षटकांचा आहे याची आपण नोंद घ्या. त्या कारणास्तव पुढील गोलंदाज आपण त्वरित या, वेळ दौडू नका. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा. 2 षटकाच्या अखेरनंतर एक चांगली सुरुवात, एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलंय. आता मात्र जबाबदारी आहे फलंदाज जयेंद्र आणि कैलास या 2 फलंदाजांवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज रवी. लक्षात घ्या मगाशी जो आपण ड्रॉ केला त्या ड्रॉमध्ये एक सामना होणार आहे 1 षटकाचा राहणार आणि कासने या 2 संघादरम्यान. यावेळेस मात्र चेंडूची फेकी केलेली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 22 या अंकावरती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची आपण नोंद घ्या. अमर कासने आणि त्याच प्रमाणे आपण पाहतोय त्यांच्याशी 2 हात करण्याकरता सज्ज होणार आहे दुसरा संघ राहणार. जागृत मराठा राहणार. दरम्यान आगमन होतोय संजयजी म्हात्रे, त्याचप्रमाणे ज्ञानदेवजी पाटील. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. संतोषजी म्हात्रे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सोनाळ्याचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रवी यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाजांना मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये. एक जमेची बाजू टेमघर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक झेपावत आहेत चेंडू पकडण्याकरिता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर
चेंडू मात्र धरतीला दान होतोय. धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर दोन धावांच्या मदतीनं 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 25 रन्स ऑन दी बोर्ड. धावांकरता संघर्ष केला जातोय जय बजरंग गोरसई संघाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू गणिक आपण जर विचार केला तर एकेरी दुहेरी धावांनीच इथून मात्र प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, झेल सुटलाय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजाला पुन्हा एकदा जीवनदान दिलं गेलंय. धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज रवी यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, निघून गेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. तत्पूर्वी अखेरच्या क्षणी चेंडू मात्र थांबतोय सीमारेषेलगत काही अंतरावरती. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 29 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. या षटकामध्ये गोलंदाज रवी यांचा जर आपण विचार केला तर एकंदर 8 धावा या त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि इथून मात्र जय बजरंग गोरसई संघ ज्या पद्धतीने प्रयत्न करतोय, ज्या पद्धतीने आगेकूच करतोय, अगदीच धावसंख्येची जी वाटचाल आहे ती अगदीच 40+ कडे नेण्याचा निश्चितच प्रयत्न असेल. 3 षटकाच्या अखेरनंतर 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. नवीन गोलंदाज प्रमोद दिवेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक या इनिंगचा आपण पाहतोय. या षटकानंतर आपल्याला समजणार आहे किती धावसंख्येचं आव्हान दिलं जाईल हे टिमगरपाडा संघासमोर. त्यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. या इनिंग ब्रेकमध्ये जागृत मराठा रानाळ आणि अमर स्पोर्ट कासने. यावेळेस मात्र चेंडूला फाईन पद्धतीने खेळून काढलेला आहे. निघून गेले चेंडू सीमा पार. मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 33 या अंकावरती धावफलक आहे. 33 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर वाईड चेंडू हाताळला गेलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाने मात्र आपली दिशा भरकटली, त्या कारणास्तव वाईड घोषित केलेलं आहे पंचांनी. अवांतर धावेच्या मदतीनं 34 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी आपण पाहतोय गोलंदाज प्रमोद यांच्या हातामध्ये आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. शॉर्ट निघून गेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडूची फेकी, धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जय बजरंग गोरसई संघ वाटचाल करतोय 40+ आकड्याकडे. 40 पेक्षा अधिक धावा जमवण्याचा मानस आहे. अगदीच सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल जरूर आहे. यावेळेस मात्र कैलाश ठाकरे यांच्या बॅटमध्ये चेंडू निघालाय आणि अगदीच एक टप्प्याअखेर निघून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. गुड शॉट. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 40 या अंकावरती.
आणि अगदीच 40+ क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा तेव्हा 40पेक्षा अधिक धावा ही अगदीच एक समाधानकारक धावसंख्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तीच गोष्ट इथून मात्र घडताना आतापर्यंत पाहायला मिळते. फलकावरती 40 धावा आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4 षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क नाही आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फेकी केली जाईल. धावा मिळत आहेत त्या 2. 42 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातंय पण अगदीच जर आपण पाहिलं तर वारंवारतेने एकेरी दुहेरी धावा. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर फलंदाजांची थोडीशी झालेली दमछाक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या इनिंगचा अखेरचा चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्णायक चेंडूकडे वाटचाल असेल. अखेरचा चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू काही वेळ हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी दुसरी धाव पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? आणि अशा रीतीने एकंदर 3 धावा इथून मात्र जोडल्या जात आहेत आणि एकंदर 45 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. धावा जमवण्यामध्ये यश मिळालं जय बजरंग गोरसई संघाच्या फलंदाजांना. आणि 46 या धावसंख्येचं लक्ष्य असेल जयदुर्गा टेमगरपाडा या संघासमोर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या पहिल्या इनिंगची अखेर झालेली आहे आणि टॉसकडे आपण वळतोय. जागृत मराठा रानाळ आणि त्यांच्या विपक्षात लढत देण्याकरता सज्ज होईल अमर स्पोर्ट कासने. तर अगदीच 46 धावांचं लक्ष्य हे कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील सन्मान्य काळीरामजी केनी दादा. तत्पूर्वी टॉसकडे आपण वळतोय. थोड्याच वेळापूर्वी आपण ड्रॉ पाहिला तर राजू पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक धडाडीचे फलंदाज अमर कासने आणि जागृत मराठा रानाळ. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग कर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. वळूया समालोचन कक्षाकडे. तिकडे सज्ज आहेत आमचे केणी दादा. धन्यवाद रोहन पाटील, संदेश वखारे. मित्रांनो, आपण पाहत आहात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 चा दुसरा दिवस. अग्री महोत्सव क्रीडानगरी सोनाले ग्राउंड नंबर 1 प्रिन्स मूवीज च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केली जाते. मैदानामध्ये सामना सुरू आहे. जय बजरंग गोरसे विपक्ष जयदुर्गा टेंबरपाडा. सामन्याचं पहिलं सत्र संपलेलं आहे. गोरसे संघाने धावा बनवल्यात 45 आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जयदुर्गा टेंबरपाडा संघासमोर. तर आपली सर्व जोडी पाठवायची. टेंबरपाडा संघाचे संघनायक सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच सुपर ओव्हर चा यानंतर एक सामना होईल.
नक्कीच एका बाजूला अमरस्फोट कासने, दुसऱ्या बाजूला जागृत मराठा राणाल आणि या सामन्यातून विजेता श्री कालिका माता कालवार या संघाबरोबर पुढील सामना केलेल. चला फलंदाज, चला लगेच टेंबर बडा, जयदुर्गा टेंबर बडा. 12वा खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद. संतोष दिवेकर आणि मनोज नाईक ही जोडी. नक्कीच संतोष दिवेकर जयदुर्गा टेमगड भारत संघाचे एक जुने जाणते खेळाडू आहेत. बघूया 46 धावांचं लक्ष आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले ओव्हर या सामन्यातून नक्कीच निर्णायक ठरेल. जयदुर्गा टेंबर भारत संघाची एवन जोडी मनोज गुलवी नाईक, मनोज नाईक आणि सुनील संतोष देवेकर. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. यानंतरची एक सुपर ओव्हरची मॅच होईल. प्रदीपजी पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष, ग्रामपंचायत राणालचे विद्यमान सदस्य आणि ऑल इंडिया सिनियर क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीपजी पाटील यांचं चांगलं व्यक्तिमत्व. भिवंडी ग्रामीणचे एक रेग्युलर क्रिकेटचे चांगले खेळाडू देखील प्रदीप पाटील राहिलेले आहेत. चला संतोष देवेकर आणि मनोज नाईक ही जोडी. कमलाकर पाटील गावदेवी वडगर संघाचे माजी संघनायक आणि उत्कृष्ट मराठी कलाकार. जमिनीचा पैसा खूप नाटक गाजलेलं आहे. गोलंदाज सुभाष शॉर्ट रनअपनी राऊंड द विकेट खेळायला सुरुवात होते आणि टायमर देखील आम्ही सेट करतो. 3:49 झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 22चा इशारा आलाय. पहिली धाव 22च्या स्वरूपात. चांगला चेंडू होता. पुढे स्टेपवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी सुभाष यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी अमरेला टाईप आपण पाहतोय. ऑफसाईड रिझन मध्ये तब्बल 5 खेळाडू तैनात केलेले आहेत. आणि हा चेंडू खराब असेल. आउटसाइड लेग स्टंप. क्षेत्ररक्षणाची आपण व्यूहरचना पाहिली तर हा चेंडू खराब होता. ज्या पद्धतीने ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक लावलेत तशी गोलंदाजी ते पाहायला मिळेल नाही या चेंडूवर. नाही फास्ट केलं जे बघा. आम्ही टायमर सेट केलाय. 3:49 पहिला चेंडू टाकलाय. 3 ओव्हरसाठी आपल्याकडे 15 मिनिटं असतील. अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये उभा करावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्या. गोरसाई संघ चांगली गोलंदाजी करतायत सुभाष. इथे चेंडूला उडवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला उचलतील, फेकतील. वेळ होती दोन्ही फलंदाजांदरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 4 धावा झाल्या. 46 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 4 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे.
चिठ्ठ्या टाकल्या, ड्रॉ झाला, टॉस देखील झालेली आहे. कालवार संघ पुढे गेलाय. कासनीची आणि राणाची मॅच होणार आहे यानंतर. बघा इथे बॅटची कडा, चेंडू शॉर्ट फाईन लेग च्या क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. अखेरकार चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं आहे. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. 3 धावेंनी संघाची टोटल आता 7 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. सुभाषनं पहिल्या चेंडूवर 22, दुसरा चेंडू डॉट, तिसरा वाईड, चौथा डॉट, पाचव्या चेंडूवर 2 आणि या चेंडूवर आले 3. म्हणजे आतापर्यंत 6 फेकलेत, त्यामध्ये एक वाईड आहे. या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. बघूया संतोष दिवेकर स्ट्राईक लेत. चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज सुभाषनं चेंडूला फील केलाय. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद. धावा बनल्यात 7. 46 बनवायचे आहेत. म्हणजे आता येणारे चेंडू 18 आणि धावा बनवायचे 39. 13ची सरासरी येऊन थांबलेली आहे. गावदेवी वेले संघ देखील या क्रीडानगरीमध्ये दाखल झालाय. 13ची सरासरी, 18 चेंडू मध्ये 39. गोरसई की टेमगरपाडा. यानंतर एक सुपर ओव्हर होईल. ग्रुप आय मधला सामना सुरू आहे. गुरसे आणि टेमगरपाडा. जरा स्पीडअप करा. पहिल्या बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिलं ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 3:49 आणि 3:53. अनंता केने संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू ओव्हर नंबर 2 साठी आलेत. वेलकम संजय ठाकरे, कबीरदादा ठाकरे, दत्ता ठाकरे, अष्टविनायक ठाकूर संघाची ठाकरे अँड ठाकरे कंपनी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट रनअपने अनंत केने ओव्हर द विकेट न हवे एंडच्या टोकाकडून इथे चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मनोज नाईकनं हा चौकार टोकलाय. धावसंख्या डबल अंकामध्ये. बिनबाद 11. इथे हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. दुसरीसाठी मनोज धावतोय आणि ते 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 13. 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड वरती धावा लागले. जयदुर्ग टेंबरपाडा 13. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. गली क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त मिळेल धाव 1. 1 ने धावसंख्या झाली ती 14. 15 चेंडू मध्ये आता 32 च समीकरण शिल्लक आहे. 46 बनवायचे आहेत. 9 मध्ये आले 14 आणि उर्वरित 15 मध्ये 32. चांगला चेंडू विकेट टू विकेट. पायचीच्या अपील. फलंदाज बाद संतोष देवेकर. अनंत केनं घेतलाय पहिला विकेट. विकास नाईक. नक्कीच विकास नाईक, प्रमोद दिवेकर, संतोष दिवेकर, अशोक दिवेकर,
चांगले जुने जाणते खेळाडू या संघामध्ये आहेत. बघूया विकास कशा प्रकारे सुरुवात करतील. मध्यंतरी कुठेतरी पायाला दुखापत जाणवत होती, मात्र त्या दुखापतीतून ते सावरलेले आहेत. अनंत केने राऊंड द विकेट ना अगदी शॉर्ट रनअपनी 4 ते 5 पावलांचा छोटा रनअप आहे. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला पाठवलाय डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षण चांगलं होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील धावा 2 ने धावसंख्या झाले 30-16. आता 30 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू मध्ये 30. ग्रुप आय इथे हा चेंडू चांगला चेंडू होता. अनंत केने यांचा इथे दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 1-16. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8च्या सरासरीनं धावा बनल्यात जयदुर्ग टेंभुर्णपाडा संघासाठी. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा बनवायच्या 15च्या सरासरीनं 30. ची सरासरी 2 ओव्हरमध्ये नक्कीच इथे जयदुर्ग टेंभुर्णपाडा संघ पूर्ण करेल की मात्र चांगली गोलंदाजी जय बजरंग घोरसई. 3:58 झाली आहेत. 8 मिनिटांमध्ये जवळजवळ 2 ओव्हर कंप्लीट केले आहेत. घोरसई संघाचं नक्कीच आपण कौतुक करूया. वेळेच्या बाबतीत चांगलं सहकार्य आणि सर्व संघांनी असं सहकार्य करा ही अपेक्षा करतोय. 2 ओव्हर 30 धावा आहेत. गोलंदाज झाले देवराज. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अगदी बघूया कशा पद्धतीने लावला जातो. इष्टरक्षक इष्टांपासून थोडेसे दूर आहेत. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे. लॉंग ऑन काऊ कॉर्नर, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक डीप व स्लीपर कव्हर थर्डमॅन, एक पॉइंट आणि एक शॉर्ट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण लावलं. एक डीप फाईन लेग. गोलंदाज तयार देवराज. पहिला चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून पॉइंट रिझनच्या डोक्याच्या वरून चेंडू खेळून काढलाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत मनोज नाईकनं. धावसंख्या झाली ती 18. येणारे चेंडू 11 आणि धावा बनवायच्यात 28. 11 मध्ये 28. बघूया गोलंदाज की फलंदाज या सामन्यातून टेंभुर्णपाडा की घोरसई. हा फटका बॅटची आउटसाइड एज लागली. चेंडू शॉर्ट फाईन लेगला असे प्लॅन होतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूला अखेरकार शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक येऊन उचलतील. वेळ होती दोन्ही फलंदाजा दरम्यान. 2 धावा पूर्ण करण्याची धावसंख्या 20. 20 धावा 10 मध्ये 26. 46चं लक्ष असताना आपण पाहतोय प्रयत्न करताना मैदानातून जयदुर्ग टेंभुर्णपाडा संघाचे फलंदाज. 10 चेंडू 26 ची गरज. इथे हा चेंडू इष्टांचा वेध घेतोय देवराजनं. इथे मनोज नाईकला पाठवलाय डगआउट मध्ये. फलंदाज बाद. फलंदाज रवी आलेत. 9 चेंडू आणि 26 धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत 2 विकेट जयदुर्ग टेंभुर्णपाडा संघाने गमावलेत.
सुरेख लाईन अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली देवराजची. चांगला टप्पा आहे. 8 चेंडू आणि आता 26. आव्हान कठीण होत चाललंय. 1 डॉट चेंडू दबाव वाढवतोय जयदुर्गा टेंभुर्णी संघाच्या फलंदाजांवर. तर 1 डॉट चेंडू नक्कीच आनंद देऊन जातोय जय बजरंग गोरसई संघासाठी. इथे हा फटका ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. येतोय चौकार रवीच्या बॅट मधून. नक्कीच बंदरा मारुती कल्लेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू संतोष म्हात्रे आणि आपल्या मंडळ यांनी देखील आज या स्पर्धेला भेट दिलेली. आपलं देखील अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत. साई पाटील असतील, जय बोलण्यात सरवलीपाडा या संघाचे अष्टपैलू खेळाडू सर्वांचं सस्ने मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू फाईन लेग सीमारेषा क्लिअर करतोय. सलग दुसऱ्या चेंडूवर आलाय. दुसरा चौकार डीजे. ओव्हर मध्ये धावा बनल्यात 28. येणाऱ्या 6 मध्ये आता बनवायच्या आहेत 18. पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. चला क्षेत्ररक्षण लावून गेलं लगेच गोरसई संघ. नक्की 4 वाजून 3 मिनिटं झाली आहेत. 3 वाजून 58 मिनिटांनी आपण सामना सुरू केला. चांगला आपला अगदी आपण स्ट्राईक रेट पाहिलं वेळेच्या बाबतीत तर चांगलं आहे. गोरसई संघ असं सहकार्य असू द्या सर्व संघांचं. अद्य या स्पर्धेवर आपले अध्यक्ष साहेब स्वतः अरविंदजी भोईर, सचिव प्रदीपजी जोशी आणि आज वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू राजू दादा पाटील आणि मनोज भाऊ पाटील यांचं देखील बारकेने लक्ष आहे. चेंडू घ्या, चेंडू फेका, गोलंदाजाला चेंडू द्या. 6 चेंडू आणि 18 धावा. नक्कीच 2 चौकार रवीचे. जयदुर्गा टेंभुर्णी संघाला संजीवनी नक्कीच दिलेली आहे. बघूया 3 षटकार मारायचे आहेत. इथे गोलंदाज आलेत गोरसई संघाकडून दयानंद. 46 बनवायचे होते 4 ओव्हर मध्ये. 3 मध्ये 28 बनवल्यात. येणाऱ्या 6 मध्ये 18 शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट न दयानंदनं आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली. स्टेपआउट मध्ये थोडेसे चुकलेत. हा चेंडू त्यांना पुन्हा टाकावा लागेल. एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी एसट्यांना चिपकून आहेत. हा चेंडू पंच शिवाजी मडवी सरांनी वाईट घोषित केलाय. सहा मध्ये 17. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद आपण चालू सामन्यामध्ये करायचं नाहीये. इथे हा चेंडू मिस टाइम पटकाय. चेंडू हवेमध्ये सेफ प्लॅन होतोय. दुसऱ्या धावेसाठी विकास नाईकनं आपला पॉपिंग क्रीज गाठलेला आहे. एक 30 धावा झालेत. 5 मध्ये 15. 5 चेंडू मध्ये 15 धावा. चांगला सामना. प्रेक्षकांचे अगदी मन दोन्ही संघांनी जिंकली आहेत. सामना अजूनही कुठल्या संघाच्या बाजूने झुकलाय असं चित्र वाटत नाहीये. कारण की नॉन स्ट्राईकला रवी अजून खंबीर आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन द कार्पेट चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. आणि इथे आता एकच धावसंख्या 32. 4 चेंडू 14 धावा. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. या चेंडूवर समजेल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाण्याचे संकेत आहेत. आणि इथे चांगलं इष्टरक्षण आपण इष्टांच्या मागे पाहिले. अगदी कौतुक करावं लागेल. जेव्हा वय वर्ष 40+ आणि असं इष्टरक्षण करणं म्हणजे नक्कीच एक चांगला सराव त्या खेळाडूचा असावा. फलंदाज रवी बाद झालेत आणि नवीन फलंदाज प्रमोद देवेकर.
3 चेंडू 14 धावा. आता 2 चौकार 1 षटकार 2 षटकार की 1 दुहेरी. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाज दयानंद गोलंदाजी करतायत, चांगली लाईन अँड लेंथ आहे. बघूया या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच पुढील 2 चेंडूवर संधी असेल टेंबुर्णी संघासाठी. 3-14 हा चेंडू बघूया. एक्झॅक्ट वाईट पंच शिवाजी मडवी एक चांगले स्वतः क्रिकेटर आहेत. माइंड फॉर खारबाव भाऊ पाटील सर आणि शिवाजी मडवी. 3-13 33 झाले. 3-13 आणि हा भीमरचा इशारा. भीमर आलाय. फलंदाज विकास नाईक धावचित बाद. काय चेंडू होता. 1 धाव आल्याने क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. नक्कीच इथे जरा झेल कदाचित सीमापर गेला असता तर टेंबुर्णी संघाची संधी नक्कीच इथे चालून आली असती. बघा कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्हाला लक फॅक्टर देखील खूप महत्त्वाचे ठरतात. इथे फक्त एक भीमरची धाव आली. 34 झालेत. 3 चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज सुनील मैदानामध्ये गेलेत. सुनील दिवेकर. फ्री चेंडू असेल. इथे बॅटची कडा आणि चेंडू येतोय अगदी डीप थर्ड मॅन मधून. काय कमालीचं क्षेत्ररक्षण बघा. 2 चेंडू 10 धावा. हा जो क्षेत्ररक्षक आहे या सामन्याचा हिरो असेल कदाचित. नक्कीच अगदी हा क्षेत्ररक्षक लाभलाय. यष्टी रक्षक आणि त्यांच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की डीप फाईन लेगला त्यांनी इनफिल्डच्या आतमधला क्षेत्ररक्षक भरत कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. इथे चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये पडलाय. इथे प्रमोद दिवेकरनं नक्कीच आपली विकेट इथे दिलेली असं म्हणायला हरकत नाहीये. आता सामना फक्त 1 चेंडू विजयापासून दूर. जय बजरंग गोरसई. जय बजरंग गोरसई म्हटलं की भावेश पवार पवन केने यांची नावं अगदी आपल्या मुखामध्ये येतात. गोरसई गौरव भावेश पवार यांनी आपल्या ठाणे भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर रोशन केलंय. नक्कीच असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांनी नक्कीच आपल्या भिवंडी तालुक्याचं टेनिस बॉल क्रिकेटचं नाव फार उंचीवर नेलंय. 1 चेंडू 10 धावा. दयानंद सुनील दिवेकर नक्कीच इथे षटकार ठोकलाय. स्वतःला सिद्ध केलाय. 3 धावेंनी सामना गमावा लागला तरी मात्र या षटकारांनी सुनील दिवेकरचं मनोबल वाढलं असेल. चांगला फटका होता. बाय गुणलेखाक माइंड फॉर वडुणोगार राजा देवेकरनं इथे कैलास ठरले सामन्याचा